नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आता या 8 प्रकारच्या बँकेमध्ये जर आपले खाते असेल तर ते चालणार नाही. कारण की असे आता 15 नोव्हेंबरपर्यंत ही शेवटची तारीख होती, पण आता याची मुदत ही वाढलेली आहे. आता याची मुदतसुद्धा वाढलेली आहे. तर तुम्ही तरीसुद्धा ह्या सर्व ज्या सूचना आहेत त्या सरकारने दिलेल्या आहेत, तर तुम्ही तातडीने हे काम करणं अत्यंत आवश्यक आहे. तर तुम्ही लवकरात लवकर हे करा की असे हे 8 प्रकारच्या ज्या बँक या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्या बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्ही ते खाते बंद करून लवकरात लवकर ज्या 13 प्रकारच्या नॅशनलाइज बँक आहेत त्या बँकांमध्ये तुम्ही खातं उघडून घ्या. त्यापैकी कोणत्याही एका बँकमध्ये तुम्ही खातं उघडून घ्या. आणि जर तुमचं खातं ऑलरेडी असेल त्या बँकमध्ये, जर तुमचं नॅशनलाइज बँकमध्ये, राष्ट्रीयकृत बँकमध्ये जर तुमचं खातं असेल तर काही अडचण नाही. आणि जर नसेल तुम्ही त्या बँकेमध्ये उघडून घ्या. म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आता जे काही पैसे येणार आहेत, आता जसे की 2100 रुपये आता नोव्हेंबरमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे. जसे आधी 1500 रुपये येत होते त्याप्रमाणेच आता सरकार 2100 रुपये सरकारने वाढविलेले आहे. तर 2100 रुपये जमा होणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर हे काम अत्यंत महत्त्वाचं काम आहे. हे करणं अत्यंत आवश्यक आहे. तर व्हिडिओमध्ये आपण आता पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं सांगते की सर्व ताईंनी, सर्व भाऊंनी व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की व्हिडिओ बघण्यामध्ये तुम्ही बिझी झालात की तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरून जातात. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर अतिउत्तम, आणि नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे आता यापुढे जे हप्ते येणार आहेत सरकारचे, कारण की आता ही योजना पुढे 5 वर्ष सुरू राहणार आहे. आणि जर तुम्हाला असे दर महिन्याला असे 21,000 आता पूर्ण येणार आहेत, तर तुम्हाला तसे 21,000 रुपये जर हवे असेल तर तुम्हाला सर्व माहिती मिळेल. तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही बेल आयकॉन प्रेस करा. आणि ऑलवर जर तुम्ही टच केलं तर तुम्हाला असे सर्व हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होत राहतील आणि तुम्हाला सर्व महत्त्वाचे माहितीचे अपडेट मिळत राहतील. तर ज्या ताईंचे खाते पोस्टामध्ये आहे, इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये आहे, तर अशा ताईंना तर काही प्रॉब्लेम नाही आहे, काही समस्या नाही आहे. कारण की ज्या वेळेला जुलै ऑगस्टमध्ये लाडकी बहीण योजना आली त्यावेळेला सरकारने त्यावेळेलाच हे अपडेट दिलं होतं की आधार तुम्ही सगळ्यांनी लिंक करून घ्या. तुमचं आधार हे तुमच्या बँकेला लिंक असलं पाहिजे आणि तुमचं DBT ऑन असलं पाहिजे. तर त्यावेळेला बऱ्याच ताईंना भरपूर प्रॉब्लेम्स आलेत. तर अशा काळामध्ये बऱ्याच ताईंनी पटापट इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये अकाउंट ओपन केले. तर मग काय झाले, पोस्टात जेव्हा आपण अकाउंट ओपन करतो ना तेव्हा या सगळ्या भानगडीत पडण्याची गरज नाही पडत की जसे आधार लिंक करायचे असते, DBT ऑन करावे लागते वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींची भानगड करण्याची गरज पडत नाही. कारण की पोस्टात अकाउंट आपण जर खातं ओपन केलं ना, खातं उघडलं ना की आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ आपल्याला लगेच होतो. त्यासाठी आपल्याला या सगळ्या बाकीच्या गोष्टी करण्याची आवश्यकता पडत नाही. म्हणून त्या काळात ज्या ताईंनी अकाउंट ओपन केले पोस्टामध्ये त्या ताई फायद्यामध्ये राहिल्या. त्यांना लगेच लाडकी बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये हप्ते यायला सुरुवात झाली. तर पोस्टामध्ये जर खातं असलं तर ते काही प्रॉब्लेम नाही आहे, अतिउत्तम आहे. आणि जर तुमचं पतसंस्था किंवा पतपेढी किंवा सहकारी बँक अशा प्रकारच्या बँकांमध्ये, म्हणजे बँक नाही म्हणता येणार त्याला, पतसंस्था, पतपेढी किंवा सहकारी बँक अशा ठिकाणी जर तुमचे जर खाते असेल तर तुम्ही ते खाते काढून तुम्ही राष्ट्रीयकृत बँकांमध्ये तुमचं खातं ओपन करा. आणि लवकरात लवकर तुम्ही आधार लिंक करून घ्या त्या बँक खात्याला. म्हणजे पुढे येणारे जे काही हप्ते आहेत, पुढे जे संपूर्ण आता 21,000 रुपये मिळतील, तर ते तुमच्या खात्यामध्ये यायला काही अडचण येणार नाही. तर अशा प्रकारे जर सहकारी बँकेमध्ये जरी तुमचे खाते असेल तर काय होतं माहिती आहे का काढून घ्यायचं आहे त्याचं खातं. कारण की सहकारी बँकांना, पतसंस्थेला आणि पतपेढीला स्वतःचा असा IFSC कोड नसतो. तर ह्या ज्या आहेत पतसंस्था आहेत, पतपेढ्या आहेत, हे काय करतात तर ते दुसऱ्या मोठ्या बँकांकडून पैसे देऊन IFSC कोड घेतात. आणि जर अशा काळामध्ये जर ताईंचे तुम्ही लाडकी बहीण योजनेचे तुम्ही अर्ज केले असतील तर तुमच्या त्या
बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल, सहकारी बँकेत खातं असेल, पतसंस्थेत खातं असेल, पतपेढीत खातं असेल, तर ते जुना IFSC कोड तुमचा गेला असेल, म्हणूनच तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, तर जर तुमचे पतपेढी, पतसंस्था जसे की विजया बँक, देना बँक वगैरे, सहकारी बँक, अशा ज्या बँका आहेत, अशा ठिकाणी जर तुमचे जर अकाउंट असेल, बँक खाते असेल, तर तुम्ही ते खाते काढून टाका आणि तुम्ही दुसऱ्या, आता मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही कोणत्या बँकांमध्ये अशा 13 प्रकारच्या नॅशनलाइज बँक आहे, राष्ट्रीयकृत बँक आहेत, त्यामध्ये तुम्ही खाते ओपन करा. म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाहीत आणि ताबडतोब तुम्ही ते त्यामध्ये खाते ओपन केल्यानंतर, अकाउंट ओपन केल्यानंतर लगेच आधार लिंक करून घ्या. म्हणजे आता जरी नसेल आले, आतापर्यंत जरी 1 रुपया जरी नसेल तुमच्या खात्यामध्ये आलेला नसेल, तरीसुद्धा यापुढे आणखी ही योजना बरेच वर्ष पुढे सुरू राहणार आहेत आणि हप्ते वाढत राहणार आहेत. तर ते आता नाही आले तर ठीक आहे, पण यापुढे तरी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येत राहतील. म्हणून आतापर्यंत वेळ गेली जाऊ द्या, पण आता लवकरात लवकर मी ज्या बँक दाखवणार आहेत, आता 13 प्रकारच्या बँक, त्यापैकी कोणत्याही एका बँकेत तुम्ही अकाउंट ओपन करून घ्या, म्हणजे काही अडचणी येणार नाहीत. तर बघा, हे कसं स्टेट बँक ऑफ इंडियाचं कसं IFSC कोड आहे, असा या प्रकारे IFSC कोड असतो, SBINOO 20297. तर याप्रमाणे असं बँकांना IFSC कोड असतो. जसं की आता स्टेट बँक, भारतीय स्टेट बँक ही मोठी बँक आहे आणि त्या बँकेला तिचं स्वतःचं आपलं असं IFSC कोड आहे. तर असे जे बँक आहेत, स्टेट बँक आहेत, इंडियन ओव्हरसीज बँक आहे, कॅनरा बँक आहेत, महाराष्ट्र बँक आहे, इंडिया बँक आहे, भरपूर कॅनरा बँक आहे. आता पुढे मी तुम्हाला दाखवतच आहे लिस्ट की असं कोणत्या कोणत्या बँक आहे की त्यामध्ये तुम्ही अकाउंट उघडू शकतात, की त्यांना स्वतःचं आपले IFSC कोड असतं. जसं की उदाहरणार्थ बघा, इथे दाखवलेलं आहे SBI कडा महाराष्ट्र, भारतीय स्टेट बँकेचा IFSC कोड इथे दाखवलेला आहे. तर तुम्हाला कोणत्या बँकमध्ये अकाउंट ओपन करायचं आहे, तर बघा, SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याच्या सहयोगी बँका कोणत्या आहेत, तर बँक ऑफ बडोदा आहे, बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, कॅनरा बँक आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे आणि इंडियन ओव्हरसीज बँक. या झाल्या 8 बँक. तर यापैकी तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये खातं उघडा, तुम्हाला काही अडचण येणार नाही आणि लगेचच तुम्ही तुमचं आधार लिंक करून घ्या, ताबडतोब हे काम करा. आणि बघा, आणखी पुढे कोणती बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब अँड सिंध बँक आणि युको बँक, अशा या 13 प्रकारच्या बँक आहे. जर तुमचे यापैकी कोणत्याही बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर काही अडचण नाही. आणि जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जर पैसे आलेले असतील तर काही प्रॉब्लेम नाही. पण ज्या ताईंना आतापर्यंत 1 रुपया पण नाही आला, तर त्यांचे खाते त्यांनी या 13 बँकांपैकी त्यांचं खातं आहे का, कोणत्याही एका बँकेत नसेल तर तुम्ही या 13 बँकांपैकी कोणत्याही एका बँकेत खातं ओपन करा. कॅनरा बँक पण चांगली आहे, तर त्यामध्ये तुमचं काम लवकर होईल, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचं पैसे पण येतील आणि आधारही लवकरात लवकर लिंक करून घ्या, म्हणजे काही अडचणी येणार नाहीत. आणि आता मी पुढे तुम्हाला सांगेल की कोणत्या अशा बँक आहे, 8 प्रकारच्या बँका, तर तिथे तुम्ही खाते जर तुमचे असेल तर तुम्ही ते खाते बंद करून टाका आणि ते खाते तुम्ही बंद करा आणि नवीन खाते तुम्ही ओपन करा. तर बघा, बँक ऑफ बरोडा, आता देना बँक आणि विजया बँक ही काय झालेली आहे, तुमचं जर जुने आहेत, बऱ्याच अशा ताई आहेत की त्यांचं देना बँकेत खातं होतं, विजया बँकेत खातं होतं, तर या दोघी बँक काय झालेल्या आहे, बँक ऑफ बरोडाला समाविष्ट झालेल्या आहेत. आणि सिंडिकेट बँक ही कॅनरा बँकमध्ये समाविष्ट झालेली आहे आणि अलाहाबाद बँक ही इंडियन बँकमध्ये समाविष्ट झालेली आहे. तर जर तुमचे या बँकांमध्ये खातं असेल, अलाहाबाद बँक, सिंडिकेट बँक, विजया बँक आणि देना बँक, तर तुम्ही काय करा, ते खाते तुम्ही बंद करून टाका आणि तुम्ही कॅनरा बँकमध्ये खातं ओपन करा, किंवा तुम्ही इंडियन बँकेत खातं ओपन करा, किंवा बँक ऑफ बरोडा, किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया, अशा प्रकारच्या मी तुम्हाला दाखवल्या 13 बँक, त्यापैकी कोणत्याही एका बँकेमध्ये तुम्ही खातं ओपन करा. कॅनरा बँक अतिउत्तम आहे. महाराष्ट्र बँकेमध्ये पण तुम्ही जाऊ शकतात, पण महाराष्ट्र बँकेमध्ये सतत खूप गर्दी असते आणि लवकर कामं होत नाही, त्यामुळे
कॅनरा बँकमध्ये अकाउंट ओपन करा, तिथेच सगळं व्यवस्थित सगळं पटापट कामं होतात. तर बघा आणखी पुढे लिस्ट आहे बाकीच्या बँकांची, ते पण तुम्हाला सांगते. तर लक्षात घ्या, ज्या ताईंचे खाते आहेत देना बँक, विजया बँक, सिंडिकेट बँक, अलाहाबाद बँक, तर हे तुम्ही नोंद करून घ्या ही गोष्ट. तर तुम्ही हे खातं इथनं लवकरात लवकर काढून टाका, बंद करा. आणि बघा अजून कोणत्या कोणत्या बँक आहे, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक ऑफ इंडिया यामध्ये खातं असेल तर बंद करून टाका. स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ इलाहाबाद. तर ह्या बँका काय झालेल्या आहेत, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया ही पंजाब नॅशनल बँकमध्ये समाविष्ट झालेली आहे, मर्ज झालेली आहे. स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर आणि स्टेट बँक ऑफ इलाहाबाद ही बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मर्ज झालेले आहे, समाविष्ट झालेले आहेत. त्यामुळे आता ह्या बँकांचे IFSC कोड नाही, स्वतःचे असे IFSC कोड नाही. त्यामुळे तुम्हाला पैसे यायला, लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला प्रॉब्लेम्स येतात आणि बऱ्याच ताईंच्या खात्यामध्ये पैसेच आले नाही. म्हणून काढून टाका इथनं अकाउंट आणि लवकरात लवकर तुम्ही तुमचं खातं बदला म्हणजे, आणि आधार लिंक करून घ्या. म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जे पुढे आता 2100 रुपये येणार आहेत, नोव्हेंबरचा हप्ता 2100 रुपये येणार आहे, पुढे बाकीचे सगळे टोटल 21,000 रुपये येणार आहेत, तर ते तुम्हाला काही अडचण येणार नाहीत. तर बघा आणखी तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं आहे की ज्या ताईंना, ज्या बहिणींना आतापर्यंत तुम्ही कमेंट करा की तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आलेले आहेत. बऱ्याच अशा ताई आहे की त्यांना 7,500 रुपये आलेले आहेत, तर तुम्ही कमेंट करा 7,500 रुपये आले. ज्या ताईंना 3,000 रुपये आले असेल त्या ताईंनी कमेंट करा 3,000 रुपये आले. ज्यांना 1 रुपया पण नाही आला त्यांनी कमेंट करा की 1 रुपया पण नाही आला म्हणून. म्हणजे काय होतं, ही जी माहिती आहे ना, ही माहिती सरकारपर्यंत पोहोचते आणि सरकार त्याच्यावर लगेच ॲक्शन घेते. म्हणून सगळ्यांनी कमेंट करत राहा आणि व्हिडिओला लाईक करा हां. कारण की कसं होतं ना, तुम्ही जर सर्व ताईंनी जर व्हिडिओला लाईक केलं तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार, जास्तीत जास्त भावांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार. म्हणजे काय होतं माहिती का, ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. हे सगळे सगळ्यांना मिळू द्या. कारण की बरेच असे ताई असतील, बरेच असे भाऊ असतील की त्यांचे सुद्धा आता बघा आंध्र बँक आहे ना, ही आंध्र बँकसुद्धा ही युनियन बँकेमध्ये मर्ज झालेली आहे. तर बघा आता ही काय, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ त्रवणाकोर आणि भारतीय महिला बँक, ह्या सगळ्या बँका स्टेट बँकमध्ये मर्ज झालेल्या आहे. जर तुमचे या खाते असतील या बँकांमध्ये तर लवकरात लवकर बंद करून घ्या आणि चांगल्या मोठ्या 13 बँक ज्या सांगितल्या आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही खाते ओपन करा म्हणजे काही अडचण येणार नाही. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंना, जास्तीत जास्त भाऊंना, बहिणींना, महिलांना शेअर करा. म्हणजे त्यांनासुद्धा ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांचंही जर कधी या अशा बँकांमध्ये जर खातं असेल तर ते पण ते खातं बंद करतील आणि अशा 13 ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत तिथे ते खातं ओपन करतील. म्हणजे त्यांनाही लाभ होईल लाडकी बहीण योजनेचा आणि यापुढे येणारे पैसेसुद्धा त्यांनासुद्धा मिळतील. म्हणून कसं होतं ना, आपण जर दुसऱ्यांचा फायदा पण आपण पाहिला ना तर देव आपला पण फायदा करून देतो. म्हणून दुसऱ्यांचा पण चांगला विचार करा की ज्यांना लाभ झालेला नाही आतापर्यंत त्यांनाही लाभ होऊ दे देवा. असं जर तुम्ही विचार केला, असं जर तुम्ही म्हटलं तर नक्की आपण जर दुसऱ्यांचा विचार केला ना तर देव आपला विचार करतो. हे मला तुम्हाला माझं पर्सनल अनुभवावरून मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यांनी सांगा, सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. सगळ्यांना अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे, अत्यंत इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. तर सगळ्यांना कळवा, हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि ताबडतोब तुम्ही तुमचं खातं जर असलं ह्या जुन्या बँकांमध्ये तर त्यांना त्यांचं स्वतःचा आता IFSC कोड राहिलेलं नाही आहे. म्हणून तुम्ही ताबडतोब तुमचे खाते बदला म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे लाभ होत राहतील. तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जे काही पैसे आलेले असतील तर तुम्ही त्याप्रमाणे कमेंट करा. सगळ्यांनी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही बेल आयकन प्रेस करा हां आणि ऑलवर तुम्ही टच करा. तरच तुम्हाला आता यापुढे जे 21,000 रुपये जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकन प्रेस करा आणि ऑलवर टच करा. तरच तुम्हाला असे अत्यंत महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला प्रत्येक वेळेला जसा माझा नवीन माहितीचा व्हिडिओ आला की लगेच तुमच्या मोबाईलमध्ये घंटी वाजणार आणि तुम्हाला कळणार, तुम्हाला नोटिफिकेशन येणार की नवीन व्हिडिओ आला म्हणून. मग तेव्हा तर तुम्हाला कळेल ना की सरकारने काय अपडेट आणले म्हणून. सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.